महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी. पट्टा हे मराठ्यांचं शस्त्र आहे. पट्टा हे महाराष्ट्राचं शस्त्र आहे. पट्टा ही एक तलवार आहे, दुधारी तलवार आहे. तिथे कुठे पट्टा म्हणाला तुम्ही? हा इथे आहे पट्टा आपल्या इकडे. अच्छा. तर ही पट्ट्याची मूठ आहे. ही मूठ आहे पट्ट्याची आणि याला अशा रीतीने हात घातला जातो. दानपट्टा असा हात घालून हा असा पकडला जातो. ही ते हिची पुतळ आहे, म्हणजे जे मुठीत पकडतो ते. आणि मग हे लांब लचक पात आहे आणि असा जेव्हा पट्टा मी धरतो त्यावेळी माझ्या हातापासून कोपरापर्यंत पूर्ण संरक्षण आहे. म्हणजे इथे शस्त्राचा वार झाला तरी बेहतर, काही फरक पडत नाही. आणि हाताला आधार आहे, कारण याला इकडे अशी कडी आहे, ही कडी आणि ही त्यामुळे हाताच्या, आणि याला आतमध्ये चामडी, आतमध्ये आवरण असं केलेलं, असं असं पोकळ नसतं हे सगळं, म्हणजे त्याच्यामुळे हाताला लागत नाही तेवढं. आणि हे असं लांब लचक पातं, म्हणजे ह्याची त्रिज्या तुम्ही म्हणाला आता. हा हे सगळं मिळून जर 5 फुटाचं, म्हणजे आपण आपलं जर डोकं केंद्रबिंदू ठेवला आणि हा पट्टा असा लांब केला तर इथपासून हे जे 5 फुटाचं अंतर आहे, या त्रिज्येचं वर्तुळ म्हणजे सुमारे 10 फुटाच्या रिंगणामध्ये असं तुम्हाला कोणीच हे करू शकत नाही, बरोबर, वार करू शकत नाही. पट्ट्याचं जी ताकद आहे, पट्टा वापरण्याची जी बळ आहे, ते इतकं वाढतं की एक पटाईत बरोबर 10 धारकरी. धारकरी म्हणजे शस्त्रास्त्र चालवण्यामध्ये जो पारंगत आहे, कुठलेही शस्त्र असो, धनुष्य आहे, कुऱ्हाड आहे, म्हणजे परशु वगैरे आहेत, त्या भाले आहेत, या अनेक शस्त्र आहेत. तर ही चालवण्यामध्ये जो पारंगत आहे त्याला धारकरी ही पदवी आहे. अशा पारंगत असलेल्या 10 लोकांबरोबर एक पट्टेकरी लढू शकतो. अच्छा, असं पट्ट्याचं महत्व. त्याच्यामुळे पट्टे हे त्या काळामध्ये फार. शिवाजी महाराजांच्या पट्ट्याचं नाव यशवंत आहे बरं का, माहितीसाठी सांगतो. आणि याचा उल्लेख चित्रगुप्ताच्या बखरीमध्ये येतो.